नमस्कार, मी सायली चौधरी। माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर झालं आहे। मी विज्ञान आश्रममध्ये ॲग्रोव्होल्टिक्स प्रोजेक्टवर ॲज अ रिसर्च फेलो म्हणून काम करत आहे। ॲग्रोव्होल्टिक शेती ही अशी पद्धती आहे ज्यामध्ये एकाच जागेवर सौर ऊर्जा निर्मिती आणि पिकांची शेती एकत्रित केली जाते। म्हणजेच शेतामध्ये सोलार पॅनल बसवले जातात जे की वीज तयार करतात आणि त्याच्या खाली शेती केली जाते। तर मग ॲग्रोव्होल्टिक्स फार्मिंगचे फायदे काय? ॲग्रोव्होल्टिक्स फार्मिंगमुळे शेतकऱ्याला स्वतःच्या शेतासाठी लागणारी वीज तो स्वतःच तयार करू शकतो। पाण्याची बचत होते। सोलार पॅनलमुळे बाष्पीभवन कमी होते आणि पाण्याची बचत होते। जागेचा जास्तीत जास्त वापर होतो। शेतीमधून आणि सौर ऊर्जा विक्रीतून दोन्हीतूनही कमाई मिळते। सूर्यकिरणांची तीव्रता कमी झाल्यावर प्रकाश संश्लेषणाचा वेग कमी होतो। एखाद्या झाडाचा प्रकाश संश्लेषणाचा वेग किती कमी झाला आहे हे ओळखणे गरजेचे आहे। तर कमी झालेला प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढवण्यासाठी कोणते उपाय करता येईल यासाठी विज्ञान आश्रम आणि सनसीड कंपनी एकत्रपणे येऊन प्रकाश संश्लेषणाचा डेटा जमा करत आहे। या डेटावरून आपल्याला एक गणितीय समीकरण मिळेल जे सोलार पॅनलची उंची आणि कोन निश्चित करण्यात मदत होईल। यावरून आपल्याला समजेल की सोलार पॅनल खाली लागवडीसाठी कोणती पिके योग्य आहे हे आपल्याला समजेल। या गणितीय समीकरण तयार करण्यासाठी आपल्याला फोटोसिंथेसिसचा डाटा हवा आहे। हे लायकॉर 6800 पोर्टेबल फोटोसिंथेसिस मशीन आहे। याचा वापर करून आम्ही फोटोसिंथेसिसचा डेटा जमा करत आहे। तर हे सेन्सर हेड आहे। यामध्ये इर्गा सेन्सर आहे। इर्गा सेन्सर म्हणजे इन्फ्रारेड गॅस ॲनालायझर। हा वनस्पतीच्या पानात आणि पानातून बाहेर येणारा CO2 आणि H2O अचूक मोजणी करतो। तसेच CO2 किती शोषून घेत आहे हे मोजून प्रकाश संश्लेषणाचा दर निश्चित केला जातो। तसेच इर्गाद्वारे झाडातून होणारे बाष्पीभवन आणि पानातील छिद्रांचे म्हणजे स्टोमॅटा उघडणे आणि बंद हे देखील कळते। 3 वेगवेगळ्या प्रकाश पातळींवर वनस्पतीचा उत्तम टेम्परेचर रिस्पॉन्स कर्व घेतला जातो। तसेच AQ कर्व वनस्पतीचे प्रकाश संश्लेषणाचे प्रमाण प्रकाशाची तीव्रता वाढवल्यावर कसे बदलते। तसेच ACI पानात आत किती छिद्रांमधून स्टोमॅटा प्रवेश करणारा CO2 ची एकाग्रता इंटरसेल्युलर कॉन्सन्ट्रेशन बदलल्यावर प्रकाश संश्लेषणाचा दर कसा बदलतो। हे लायकॉर सारख्या आधुनिक यंत्रात इर्गा सेन्सर वापरून वनस्पतीच्या गॅस एक्सचेंज प्रक्रियेचा डाटा घेतला जातो। आम्ही फोटोसिंथेसिस सिस्टीम वापरून डायurnal रिस्पॉन्स ऑफ प्लांट वनस्पती दिवसभरात लाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी, CO2 यांसारख्या घटकांमध्ये होणारे नैसर्गिक बदल सकाळी, दुपारी व संध्याकाळी प्रकाश संश्लेषणामध्ये कसा बदल होतो हे समजते। तसेच टेम्परेचर रिस्पॉन्स कर्व, AQ कर्व, ACI कर्व ACI कर्वचा उपयोग वनस्पतीच्या कार्बन ॲसिमिलेशन इफिशियन्सीचा अभ्यास करण्यासाठी घेतला जातो। हे लीप चेंबर आहे। इथे आपण लीपला आर्टिफिशियल लाईट प्रोव्हाइड करतो। FVCB मॉडेलचा मुख्य उद्देश वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रिया विश्लेषण आणि गणितीय मांडणी करून वेगवेगळ्या पर्यावरण अटींमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया कशी बदलते हे सांगते। आत्तापर्यंत आम्ही काकडी, स्ट्रॉबेरी, टोमॅटो, वांगी, सेना प्लांट, शेवंती यांचे फोटोसिंथेसिसचा डाटा जमा केला आहे। हा डाटा FVCB मॉडेल म्हणजेच फार्कर व्हॅन कॅमेरियर वेरी मॉडेल हे एक बायोलॉजिकल मॉडेल आहे जे आपल्याला प्रकाश संश्लेषण प्रक्रिया गणितीय स्वरूपात समजून सांगण्यासाठी मदत करते। वरील अभ्यासावरून आपल्या असं लक्षात येईल की पिकांवर सावलीचा परिणाम कमीत कमी ठेवून जास्तीत जास्त वीज निर्मिती करण्यासाठी सोलार पॅनलची किती उंची ठेवावी। तसेच पिकाची योग्य निवड व मांडणी अशी असावी की शेती आणि सौर ऊर्जा प्रणाली यांच्यातील परस्पर संवाद वाढेल आणि वीज निर्मिती आणि पिकापासून उत्पादन जास्तीत जास्त मिळेल। ॲग्रोव्होल्टिक शेती ही भविष्यातील शाश्वत शेती पद्धती आहे जी पर्यावरणपूरक, खर्चिकदृष्ट्या फायदेशीर आणि शेतीसाठी सुरक्षित पर्याय प्रदान करते।